ब्रेकिंग न्यूज। नागपूर या ठिकाणी झालेल्या हिंसाचारानंतर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी तातडीची बैठक बोलावली आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलावलेल्या बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक याशिवाय सगळे पोलीस आयुक्त हे उपस्थित आहेत। प्रत्येक छोट्या घटनेची गांभीर्याने दखल घेण्याच्या सूचना या दरम्यान आता देण्यात आलेल्या आहेत। पोलीस महासंचालकांनी महत्त्वाची बैठक बोलावली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दोन गटात वाद झाला आणि त्यानंतर खरं तर नागपूर संपूर्ण पेटलं। त्यानंतर पोलीस महासंचालकांनी तातडीची बैठक बोलावली असल्याचं बघायला मिळतंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नागपूरमधल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आता ही बैठक बोलावण्यात आली असल्याचं सांगितलं जातंय। आणि जर असा कुठला वाद झाला तर तो वाद तात्काळ मिटवा अशा सूचना सुद्धा रश्मी शुक्ला यांनी दिल्या असल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर स्थानिक पातळीवरती हे सर्व वाद लवकरात लवकर मिटवावे असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। समाजकंटकांवर अंकुश ठेवण्यासाठी बंदोबस्तामध्ये वाढ करण्याचे निर्देश दिलेत। स्थानिक पातळीवर अन्यथा दोन गटात वाद झाला तो तात्काळ मिटवण्याच्या सूचना देखील यावेळेस रश्मी शुक्ला अर्थातच पोलीस महासंचालकांनी दिल्या असल्याचं बघायला मिळतंय। प्रत्येक छोट्या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी असं देखील त्यांनी सांगितलंय आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी ही बैठक बोलावली। या बैठकीमध्ये सर्व पोलीस अधीक्षक आणि पोलीस महानिरीक्षक आणि सर्व पोलीस आयुक्त हे उपस्थित असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे।